सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे. इफ यू नीड हिलिंग, तुम्हाला नाही का चांगलं वाटायचं, चांगलं पाहिजे, तर बायबल सांगतं की सुज्ञांची जिव्हा किंवा जे चांगली लोक आहेत ते जे बोलतात ना त्याद्वारे आरोग्य मिळतं. सो हिलिंग इज ऑल्सो आपल्या शब्दांद्वारे सुद्धा मिळतं. प्रेज द लॉर्ड. सी स्तोत्र करतात. दावीद राजा स्तोत्र संहितेमध्ये म्हणतो की परमेश्वर तू तुझा शब्द पाठवतोस आणि आम्हाला आरोग्य देतोस. हालेलुया. गॉड सेंड्स हिज वर्ड्स अँड heals our diseases, heals our land, heals our sicknesses. Praise the Lord. So this is the power of the word. Hallelujah. शब्दाचं सामर्थ्य काय? जर तुम्ही चांगलं बोलताय ते शब्द चांगला प्रभाव घडवून आणणारे, जर तुम्ही वाईट बोलताय तर ते शब्द घातही करणार आहेत. हालेलुया. सो भले तुम्ही चांगलं बोलताय, पण जर तुम्ही चुकीच्या गोष्टी जरी ऐकत आहे, then you are exposed to the kingdom of darkness. You are exposed to all attacks and you are most vulnerable. तुम्ही अधिक असुरक्षित व्यक्ती आहात. हालेलुया. सो नाउ यू शुड हॅव दॅट वाइजनेस. तुम्हाला हे पण समजलं पाहिजे की चुकीच्या गोष्टी कशा कॅन्सल करायच्या, कोणी काही बोललं तर ते रिसीव्ह करायचं की नाही, कुठल्या गोष्टींचा सामना कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला शिकून घेतलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड्स. कारण इकडे सांगतं सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे. पण लिटरली समजा एखाद्याला तलवारीने खुपसलं, त्या व्यक्तीचं काय हाल होईल सांगा मला. सपोज म्हणजे भोसकणं म्हणजे ना आरपार तलवार, असं नाही की स्मॉल कट देताय किंवा काही करताय. नो, भोसकणं म्हणजे इकडून घुसवली तलवार का ती शरीरातून आरपार जायला पाहिजे. ओके. समजा तसं घडतंय तर विचार करा किती मोठी जखम होतीये, किती मोठं नुकसान होतंय, किती जास्त रक्तस्राव होतोय आणि किती त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होतोय, त्या व्यक्तीची हालत काय होतीये. जस्ट इमॅजिन की खरंच एखाद्याला जर तलवार खुपसली, तलवारीने मारलं, तर त्या व्यक्तीचे हाल काय होतील, त्या व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होईल. काही लोकांचे शब्द तसे असतात. जर तुमचे तसे शब्द आहेत, देन चेंज इट. हालेलुया. कारण बायबल सांगतं आपल्या प्रत्येक शब्दाचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. जे जे आपण व्यर्थ शब्द बोलले, जे जे आपण नकारात्मक बोलले, दुष्ट बोलले, वी आर गोइंग टू गिव्ह अकाउंट ऑफ आवर वर्ड्स. हालेलुया. आणि बायबल सांगतं त्याच्यामध्ये प्रभू येशू म्हणाला, तुमच्या बोलण्याने तुम्ही एक तर दोषी ठराल किंवा तुमच्या बोलण्यानेच तुम्ही नीतिमान ठराल. हालेलुया. सो तुमचे शब्द, मी नेहमी सांगत असते की तुम्हाला जिथे जायचंय तुम्ही तिकडे जात नाही, तुमचे शब्द तुमचं जीवन चालवतात, तुमचे शब्द तुम्हाला घेऊन जातात. लिटरली युअर वर्ड्स आर मेकिंग यू टू ट्रॅव्हल टू द डिफरंट प्लेसेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो एखाद्या व्यक्तीला जसं नाही का तलवारीने खुपसून मारतात ना, त्या प्रकारे काही लोकांचे शब्द असतात. तर नाही, नो, तुम्ही सगळ्यांनी याचा अनुभव घेतला असेल. पहा, आजही काही लोकांचे ते शब्द, भले त्यांनी सहज बोलले असतील, कदाचित थट्टा केली असेल, कदाचित आपल्या पडत्या काळामध्ये कोणी आपल्यावर हसलं असेल, कदाचित आपण स्ट्रगल करत असताना आपल्याला कोणीतरी नावं ठेवली असेल, कदाचित आपल्या कमजोरीचा, आपल्या गरिबीचा, आपल्या अशक्तपणाचा कोणीतरी नाही का फायदा घेऊन आपली थट्टा केली असेल, आपल्यावर हसले असतील, आपल्याला नावं ठेवली असतील, बडबड केली असेल, आपल्याविषयी ते चुकीचं बोलले असतील, आपल्याविषयी 4 लोकांमध्ये गोष्टी केल्या असतील आणि त्या गोष्टींमुळे आपल्याला खूप मनस्ताप झाला असेल. ते शब्द त्यांनी बोललेले, जे इकडे घात करून गेले, तिकडे जखम करून गेलेत, ते शब्द माहितीये का, आपल्याला वाटतं 1 वर्ष झाली, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले. आय एम टेलिंग यू, जेव्हा जेव्हा तो इन्सिडेंट आठवतो ना, ती जखम भरलेली नाही. ती व्यक्ती समोर आली किंवा त्या जुन्या गोष्टी निघाल्या की ती जखम परत रक्तबंबाळ होते आणि परत तिथून रक्त व्हायला लागतं, परत तेच दुःख होतं, परत असं वाटतं की हे माझ्यासोबत का झालं, परत तेच हर्ट फिलिंग, तेच दुःखी भावना, तेच राग येतो आणि असं वाटतं की मी का त्यावेळेस गप्प बसले किंवा मीही बोलणार. कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठेतरी ना आपल्या नाही का मनात चालू असतं की माझी वेळ येईल तेव्हा मी बोलेल, आणि आपलं सुद्धा माइंड प्रिपेअर करतं, जर त्या व्यक्तीने माझ्यावर तलवार खुपसावी अशा प्रकारे जर शब्द बोलेत तर मी सुद्धा त्याच धारदार रीतीने त्या व्यक्तीला उत्तर देणार. हालेलुया. इज इट गुड? हे चांगलं आहे का? पण ती जखम का अजून तशीच आहे? का ते शब्द आजही नाही का त्रास देतात? का आपल्या त्या दिवसांमध्ये जे लोक हसले, जे बोलले, जे नावं ठेवले, जे आपल्या गरिबीची मस्करी केली, कुचेष्टा केली, ह्या सगळ्या गोष्टी आजही का आपल्याला त्रास देऊ शकतात? का माहिती? कारण ही शारीरिक जखम नाहीये. इट इज द वुंड ऑन युअर सोल. तुमच्या जीवावर ही जखम झाली. माहिती, आपण आत्मा, प्राण आणि शरीर आहे. जर शारीरिक जखम असती ना, बरी झाली असती, भरून गेली
केली असती, पण आता ही जी जखम आहे ना, ही जखम कशावर आहे माहिती, ही तुमच्या जीवावर जखम आहे. हा आघात तुमच्या जीवावर झालेला आहे आणि हा जीवावरचा जो आघात आहे ना, तो मी तुम्हाला सांगते, इफ यू विल नॉट फॉरगिव्ह, जर तुम्ही क्षमा करणार नाही, जर तुम्ही ह्याच्याशी डील करणार नाही, जर तुम्ही त्यातून बाहेर पडणार नाही, जर तुम्ही परमेश्वराकडे मागणी करणार नाही की लॉर्ड मला यातून बाहेर काढ, लॉर्ड मला पुढे जायचंय, लॉर्ड मला हे नाही करायचंय, मी तुम्हाला सांगते तुम्ही वर्षानुवर्ष त्या जखमेतून रक्त वाहताय आणि तुम्ही तसेच चालताय. तुम्ही नाही का जखमी परिस्थितीमध्ये नाही का वावरताय. हालेलुया. दॅट्स व्हाय व्हॉट किंग डेव्हिड सेड, स्तोत्रसंहिता 23 लहानांपासून सगळ्यांना पाठ आहे ना, पण त्याचं वचन काय सांगतं माहितीये का, दुसरं वचन, की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. त्याच्या पुढचं वचन काय सांगतं, की तो मला संथ पाण्यावर नेतो, मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. हालेलुया. दावीद राजाने त्याच्या जीवनामध्ये ना कितीतरी वर्ष पळण्यामध्ये, लपण्यामध्ये, शत्रूपासून नाही का स्वतःला वाचवण्यामध्ये घालवली, बट त्याला माहित होतं की ज्या शौलाला त्याने मदत केली, ज्या शौलाचं त्याने काही वाईट केलं नाही, तो शौल त्याच्या मागे हात धुवून लागलाय. त्याचे भाऊ सुद्धा त्याला ओळख देत नाहीये, त्याच्या नगरची लोक सुद्धा त्याच्यावर हसतायत, आजूबाजूचे राजे त्याला नाही का पाडण्यासाठी, त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी, त्याला युद्धामध्ये हरवण्यासाठी त्याच्या मागे लागलेत आणि अशा कित्येक गोष्टी त्याच्यासोबत झाल्या आणि त्याचा सोल, त्याचा जीव, त्याचा प्राण जखमी झालाय. पण या दावीद राजाला माहितीये की जखमी प्राण घेऊन तो चालू शकत नाही. हालेलुया. म्हणून तो काय म्हणतो माहितीये का, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याच्या चांगल्या कृत्यांचं स्मरण कर, त्याने तुला त्या विनाश गर्तेतून बाहेर काढले, परमेश्वराने तुला मदत केली, तू त्याची चांगली कृत्य विसरू नको, त्याला धन्यवाद देण्याचं थांबवू नको. तो त्याच्या जीवाशी कम्युनिकेट करतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हाच दावीद राजा म्हणतो, परमेश्वर माझा जीव ताजा तवाना करतो. हे जे शब्द येतात ना, जे तुम्ही बोलता किंवा दुसरे बोलतात, ते कुठे माहिती जातात, तुमच्या जीवावर आघात करतात. हालेलुया. म्हणून ती जखम भरत नाही, म्हणून तुम्हाला ना त्याच वेदना, त्याच गोष्टी परत 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 होत राहतात. पण जर तुम्हाला ह्यातून बाहेर पडायचं आहे, आय एम टेलिंग यू, देवाच्या वचनाने, देवाच्या सानिध्याने, देवाच्या कृपेनेच तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. अदरवाइज इट इज इम्पॉसिबल. इट इज इम्पॉसिबल. आणि जर तुमचा जीव, तुमचा सोल जर जखमी आहे ना, म्हणजे तुम्ही ना थोडे दिवस प्रयत्न कराल स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या बलाने, नाही मी माफ केलं पाहिजे, नाही मी चिडलं नाही पाहिजे, नाही ही गोष्ट नाही मी मनात ठेवली पाहिजे, हे थोडे दिवस, थोडे महिने कराल, परत काहीतरी असं होईल की ती जखम परत 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 उकरून काढल्यासारखी त्याच्यावर आलेली खपली निघते, परत ती जखम उघडी होते, परत ती जखम चिघळते, परत तेच दुःख होत आहे, परत त्याच गोष्टी घडतायत. हालेलुया. दॅट्स व्हाय यू नीड टू बी केअरफुल. तुम्ही खूप काळजीपूर्वक असलं पाहिजे की तुम्ही काय बोलत आहात आणि तुम्ही कोणाचं ऐकत आहात. हालेलुया. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अनेक गोष्टी रिसीव्ह करताय. बायबल सांगतं, एखाद्या व्यक्तीने जसं तलवार भुसकावी तसं तो अविचाराचं भाषण करतो. इफ यू आर लाईक दिस, जर तुम्ही सुद्धा ह्या अशा व्यक्तींसारखं आहात तर प्लीज बदला, प्लीज बदला. यू हॅव टू चेंज द वे यू टॉक, यू हॅव टू चेंज द वे यू बिहेव. तुम्हाला बदलायची गरज आहे. बिकॉज ह्या गोष्टींना तुम्हाला कुठे घेऊन जात आहे आणि उलट समोरच्याचा सुद्धा नाश करत आहेत, समोरच्याचा सुद्धा घात करत आहेत. हालेलुया. परंतु कोणी असा असतो, जसं सुज्ञांची जीवा काय आहे, आरोग्यदायी आहे. Let us become the wise person who speaks in season. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Somebody please read नीती सूत्र Psalms 141 स्तोत्रसंहिता 141 याचं 3रं वचन, तो की जेव्हा जेव्हा परमेश्वर मी तुला हाक मारेल ना, तू त्वरित माझ्याकडे ये, मी जेव्हा तुझा धावा करेन तू मला उत्तर दे. माझी प्रार्थना तुझ्या समोर नाही का धूपाप्रमाणे, माझा हात उभारणं संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर व्हावं. हे धूप, संध्याकाळचं अर्पण, जर तुम्ही मोशेने बनवलेलं जे टॅबरनॅकल आहे किंवा जो मंडपाचा जो परमेश्वरांनी वर्णन केले, ते जर तुम्हाला समजलं ना, पवित्र स्थान, अति पवित्र स्थान, मग तुम्हाला हे समजेल. पण त्या सगळ्यांचा रेफरन्स घेऊन हा म्हणतोय की तुझ्या समोर त्या धूपाप्रमाणे नाही का माझी प्रार्थना, माझे शब्द असावे. आणि त्याची बोली, त्याचे शब्द, त्याची वाणी साफ ठेवण्यासाठी तो काय म्हणतो माहिती का, तो परमेश्वराला बोलतोय, कारण त्याला माहितीये तो मनुष्य आहे, त्याच्या मुखातून चुकीच्या गोष्टी निघतील. कोणाशी बोलताना तो काहीतरी पटकन बोलून जाईल. लोक काही बोलल्यावर, त्यांनी 4 गोष्टी बोलल्यावर ह्याच्याकडून 2 गोष्टी निघू शकतील. तर तो काय म्हणतो माहिती, हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव. कशावर? माझ्या मुखावर. हालेलुया. हालेलुया. हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव. सेट अ गार्ड ओव्हर माय माउथ. हालेलुया.
कोण मुखावर पहारा ठेवतो आणि कोणाला बोलतोय? परमेश्वर तू माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. कीप वॉच ओव्हर द डोर ऑफ माय लिप्स. हालेलुया. माझ्या वाणीचं, माझ्या ओठांचा हा जो दरवाजा आहे ना, तो तू सांभाळ. का बरं हा दावीद राजा असं बोलतोय? बायबल सांगतं राजाचा शब्द म्हणजे नाही का, तो शासन करताय. मग ह्या राजाच्या शब्दाला कोणीतरी सांभाळायची का गरज आहे? तो एक राजा आहे, तो बोलेल तो नियम बनणार, तो शासन बनणार, त्या गोष्टी घडणार. आणि तरी सुद्धा हा राजा परमेश्वराला विनवणी करतोय की तू माझ्या मुखाचं द्वार सांभाळ, माझ्या वाणीचा जो दरवाजा आहे माझ्या लिप्स, डोर ऑफ माय लिप्स, ते तू सांभाळ. आणि माझ्या मुखावर सेट गार्ड ओव्हर माय माउथ, माझ्या मुखावर तू पहारा ठेव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का बरं अशी प्रार्थना तो करत असेल? बिकॉज ही न्यू द पॉवर ऑफ युअर वर्ड्स. हालेलुया. त्याला माहिती आहे की शब्दांचं सामर्थ्य काय. तो एखाद्या व्यक्तीला भलेही तो माफ करेल, पण जर शब्दांनी जर कोणाला घायाळ करत असेल तर एके ठिकाणी असं होतं की दावीद राजा ज्यावेळेस नाही का त्याच्या लोकांसोबत प्रवास करून जात असतो, तो एके ठिकाणी थांबतो आणि त्याच्या लोकांना भूक लागलेली असते, तर तो तिकडे थांबतो. त्यावेळेस त्या व्यक्तीला नाबाल त्या व्यक्तीला म्हणतो की आम्ही तुझ्या देशामध्ये आलोय, आमच्या ह्या लोकांना, आम्हाला काही नाही पाहिजे, आम्ही पैसे वगैरे देतो, पण आमच्या लोकांना इथे खाऊ दे, पिऊ दे, आमचे जे घोडे वगैरे त्यांना पाणी पिऊ दे. आणि तो म्हणतो नाही नाही नाही, मी मदत करणार नाही. दावीद राजा येऊन तिकडे त्या देशातल्या एका व्यक्तीला बोलतोय की तुझ्या ठिकाणी तुझ्या लोकांमध्ये आम्हाला एवढे थोडस खायला प्यायला दे. आणि तो म्हणतो मी देणार नाही. दावीद राजा तिकडून निघून जातो. आता ह्या राजाच्या मनात त्याच्याविषयी राग आलाय, क्रोध आलाय आणि तो राजा काहीतरी करणार, कारण राजाचा अपमान हा करतोय. आणि हा नाबाल नावाचा जो माणूस आहे तो दावीद राजाचा अपमान करतोय, त्याला आपल्या दारातून हाकलून देतोय, मदत करणार नाही म्हणतोय. जेव्हा की दावीद राजा मोलाने सगळ्या गोष्टी घेणार आहे, फुकट काही घेणार नव्हता. पण ह्या नाबालची बायको होती, तिचं नाव होतं अबिगेल. हालेलुया. आणि ती खूप सुज्ञ होती, ती खूप हुशार होती. तिला कळलं की तिच्या नवऱ्याने काय केलं आहे. इस्रायलाचा राजा दावीद राजा आलाय, त्याचा अपमान केला, त्याच्या घोडेस्वारांचा अपमान केला, त्याच्या सेनेचा अपमान केला आणि माझ्या नवऱ्याने हे काय काम केलंय. तर ती काय करते माहिती, तिच्या शेतातल्या सगळ्या लोकांना वगैरे सांगते, तिच्या चाकरांना सांगते की हे एवढे एवढे गाढवं घ्या, त्याच्यावर एवढे गुळाची ढेप, अंजीर, खजूर, वेगवेगळ्या गोष्टी, अशा भरपूर काही भेट वस्तू, राजाला तरी कमी हाताने भेटायला जाणार नाही, त्यांच्यावर टाकते. आणि ती म्हणते की राजाकडे मला भेटायला जायचंय. आणि ती खूप नम्रतेने, खूप सभ्यतेने एका राजासमोर कसं गेलं पाहिजे त्याच्याकडे जाते, दावीद राजाकडे जाते आणि दावीद राजाशी ती वार्तालाप करायला लागते. आणि ती दावीद राजाला म्हणते, दावीद राजा म्हणतो तू का आली आहेस, तुझ्या नवऱ्याने असं असं केलंय. ती म्हणते त्याचं नाव नाबाल आहे, नावाप्रमाणेच तो मूर्ख आहे. नाबाल याचा अर्थ की ज्याला शहाणपण नाही, अक्कल नाही, तो त्याच्या नावाप्रमाणे आहे. पण माझ्या महाराजांकडून ही चूक होऊ नये. माझ्या महाराजांनी आपल्या रागामध्ये येऊन त्याचं वध करू नये, त्याच्याशी असं दुर्वर्तन करू नये, जेणेकरून लोकांनी म्हणावं की इस्रायलाच्या राजाने हे कसं कृत्य केलं. सो असं न हो की परमेश्वर तुमच्यापासून आपलं मुख लपवेल आणि तुमच्याकडून अशी चूक होऊ देऊ नये. म्हणून ती त्यावेळेस तिच्या भाषणाने, तिच्या बोलण्याने, तिच्या शहाणपणाने, तिच्या सुज्ञ वाणीने ती दावीद राजाला रागामध्ये कुठलं कृत्य करण्यापासून वळवते, त्याचं मन ती वळवते. आणि दावीद राजाला जाणीव होते, खरंच ही बोलते ते बरोबर आहे, मी असं अविचाराने वागलं नाही पाहिजे, त्याने माझा अपमान केला म्हणून रागात येऊन मी असं बोललं नाही पाहिजे. आणि लिटरली तिच्या शब्दांद्वारे, तिच्या त्या सुज्ञतेने, तिच्या त्या हुशारीने, तिच्या त्या चलाकीने ती त्यावेळेस तिकडे होणारी प्राणहानी, तिकडे होणारा घात, तिकडे होणारा जीवित हानी ती थांबवते. हालेलुया. सो परमेश्वराने आपल्याला तसं बनवलंय. कोणी असा असतो की सुज्ञांची जिव्हा कशी आहे माहिती, आरोग्यदायी आहे. हालेलुया. आणि हा दावीद राजा म्हणतोय की परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. क्विकली तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ की आपल्या शब्दाचा परिणाम कसा होतो, काय होतो. उत्पत्ती 31:19. लाबान आपल्या एसावचा जन्मसिद्ध हक्क मिळवलाय, त्याचा आशीर्वाद चोरून घेतलाय आणि हा याकोब आता एसाव त्याचा घात करायला उठलाय. एसाव त्याच्यावर खूप रागवलाय, तो मारेल म्हणून हा आपल्या मामाच्या घरी त्या पदनराम मध्ये, त्या देशामध्ये पळून गेला आहे. लाबानाच्या इकडे राहतो. पहिले 7 वर्ष एका मुलीसाठी, दुसऱ्या मुलीसाठी 7 वर्ष, पुढची 6 वर्ष शेरडा मेंढरांसाठी मामाच्या घरात तो काम करतो. अशा प्रकारे टोटल 20 वर्ष, आणि म्हणजे ऑलमोस्ट 20 ते 21 वर्ष तो तिकडे राबतो. हा जो गेलाय आता तिकडे, त्याला 2 पत्नी आहेत, 2 उपपत्नी आहेत, त्याला 12 मुलं झाली आहेत, 1 मुलगी
मुलगी आहे, भरपूर असं त्याच्याकडे शेड, मेंढर, संपत्ती, दास दासी भरपूर झाली आहेत आणि आता त्याला परमेश्वर दर्शन देतो आणि म्हणतो, उठ, तू तुझ्या वडिलांच्या घराण्याकडे जा, तुझ्या देशामध्ये जा, जिथे तू गेला होतास, तू इकडे पळून येताना तुला मी दर्शन दिलं होतं बेथेल या ठिकाणी, तिकडे एक खांब तू उभारला होता, त्या खांबाला तू अभ्यंग केला होतास तेलाने आणि वेदी तिकडे उभारली होती, तिकडे जा, तिकडून तू पुढे जा, मी तुझ्या सोबत असेन. आणि ह्याला माहितीये की हा लाबान जो आहे त्याचा मामा, तो खूप खूप लाईक पैशावर त्याचं खूप मन आहे, तो खूप स्वभावाने एवढा चांगला नाही आणि हा तर ह्याला जाऊ देणार नाही. तर याकोब काय ठरवतो की त्याला न सांगता आपलं सगळं घेऊन निघून जायचं. आणि जसं याकोब म्हणतो की पहा, त्याच्या दोन्ही बायकांना बोलवतो आणि म्हणतो की परमेश्वराने मला असं असं दर्शन देऊन सांगितलंय की तू आपल्या वडिलांच्या घराण्यात जा, आपल्या देशामध्ये जा, तर मी जायचंय, तर तुम्ही दोघी काय करता? त्या दोघी म्हणतात, त्याच्या दोन्ही पत्नी म्हणतात, आमच्याकडे काय आता काय, आमच्या बापाने तर आम्हाला विकून टाकले, आमचं धन आमचा पैसा पण त्याने खाऊन टाकले, आम्ही तर आता तुझेच आहोत, तर तुला तुझ्या देवाने जे सांगितलं ते तू कर. आणि त्या दोघीला याकोबासोबत निघायला तयार होतात. पण काय होतं, ही जी राहेल आहे ना, ती काय करते माहितीये का? इकडे 19व वचन सांगतं, लाबान आपल्या मेंढरांची कातरणी करावयास गेला असता राहेल घरी जाते, बापाच्या घरी जाते, तिकडे जाते आणि बापाच्या ज्या गृह देवता असतात त्या चोरते आणि स्वतःसोबत ठेवते. प्लीज रीड 31-32. जेनेसिस उत्पत्ती 31 याचं 32व वचन वाचा. लॉर्ड, आता इकडे काय झालंय माहितीये का? याकोब निघून गेलाय, 3 दिवसाचं अंतर त्याने कापले, पण त्याच्यासोबत इतक्या जास्त गोष्टी आहेत, इतकं भरपूर लोक, प्राणी वगैरे आहे की तिकडे तंबू ठोकून तो रात्रीच्या वेळेस थांबतो की थोडंसं आराम, हळूहळू हळू आपण पुढे जाऊया. आणि ही गोष्ट त्याच्या मामाला समजते. मामा त्याचा पळत 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 7 दिवसाचं अंतर कापून त्याला गाठतो आणि त्याला म्हणतो की तू असं का केलं? हे शोभतं का तुला? काल रात्री तो तुझा परमेश्वर आहे ना, लाबान म्हणतो, त्याने मला स्वप्नात दर्शन दिलं आणि तो मला म्हणालाय की याकोबाला बरं वाईट काही बोलू नको, म्हणून मी तुला काही बोलत नाही. पण ही पद्धत नव्हती, तू मला सांगायचं होतं ना, माझ्या मुलींना तू भेटू दिले नाही, माझ्या नातवंडांना तू मला त्यांचे मुके घेऊ दिले नाही, काही नाही, असंच निघून आला. मग याकोब म्हणतो, मी जर सांगितलं असतं तर तू माझी मुलं मला दिली नसती, माझ्या बायका मला दिले नसता, मला भीती वाटली म्हणून मी न सांगता निघून आलो आणि परमेश्वर बोलला ते करतोय. मग तो म्हणतो, ठीक आहे, तू हे सगळं केलंस ना, मला काही प्रॉब्लेम नाही, पण तू माझ्या घरातल्या गृहदेवता का चोरी करून आणल्यास? आणि याकोबाला माहितच नाही की त्याची बायको जी रेचल आहे तिने हे सगळं चोरी केलंय. मग याकोब म्हणतो की मी कशाला चोरी करेन, मला ह्या सगळ्याची गरज नाहीये, माझ्या डोळ्या देखत तू माझ्या सगळ्या लोकांची झडती घे, प्रत्येकाचा झाडा घे, प्रत्येकाचा शोधून कसून तपास कर, ज्या कोणाकडे त्या सापडतील ती व्यक्ती नक्की मरणार. आता इकडे याकोब काय बोलतोय पहा, 32, आपल्या देवता ज्याच्यापाशी सापडतील तो जिवंत राहावयाचा नाही, आपण आपल्या भाऊ बंधांदेखत माझी पण झडती घेऊन पहा, आणि जर तुमची एक पण वस्तू माझ्याकडे जर आढळली असेल तर ती ओळखा आणि खुशाल घेऊन जा. हालेलुया. तो काय म्हणतो, ज्याच्या पाशी आपल्या देवता सापडतील तो जिवंत राहावयाचा नाही. आणि त्याला माहित नाही की त्याची बायको राहेल हिने चोरी केल्या आहेत, तिने चोरी केल्या आहेत. आणि बायबल सांगतं 35, जर तुम्ही त्याच्या पुढे वचन वाचलं, राहेल 34 वचन, राहेल त्या गृहदेवता घेऊन व उंटाच्या कंठाळी ठेवून त्यावर बसली होती. लाबानाने सर्व डेरा शोधून पाहिला पण त्याला काही सापडलं नाही. इथे याकोब काय म्हणाला, ज्याच्याकडे गृहदेवता सापडतील तो जिवंत राहायचं नाही. आणि राहेल काय करते, ज्या उंटावर बसलीये त्याच्यामध्ये, त्या उंटावर तिने जे सामान ठेवलंय त्याच्यामध्ये तिने ह्या बापाच्या ज्या गृहदेवता तेराफिम चोरून आणल्या होत्या ते लपवून ठेवल्या आणि त्याच्यावर बसलीये. आणि ज्यावेळेस तिचा बाप येतो तिच्या डेऱ्यामध्ये सगळीकडे सामानाची शोधाशोध करतो, कुठेच सापडत नाही. आणि ती म्हणते, माझे स्वामी मला माफ करा, मला स्त्रियांप्रमाणे नाही का ऋतुधर्म झाला आहे, तर मी नाही का उठून आपलं हे करू शकत नाही. ती त्यावरून उठत सुद्धा नाही आणि अशा प्रकारे फसवते. याकोबाला माहित नाही, तिच्या बहीण लेयाला माहित नाही, कोणालाच माहित नाहीये, पण ही गोष्ट परमेश्वराला माहिती आहे. आणि ती व्यक्ती गृहदेवता चोरी करणाऱ्याविषयी याकोबांनी काहीतरी बोललंय. याकोब काय बोललाय की ज्याच्या पाशी सापडतील ना तो जिवंत राहावयाचा नाही. शॅल आय टेल यू व्हॉट वॉज द फेट ऑफ रेचल? मग ते तिकडून निघतात. आता कोणालाच माहित नाही हिने चोरी केल्यात, तिने का चोरी केल्यात, कशासाठी माहित नाही, बट शी वॉज फ्रॉम द फॅमिली ऑफ की त्या देवता वगैरे तिच्या वडिलांच्या घराण्याच्या होत्या, त्या घराण्यातून ती होती आणि तिने त्या चोरी केल्यात. आणि आता हे प्रवास करत करत पुढे गेलेत. याकोब आणि लाबान यांनी सलोखा केला, एकमेकांमध्ये करार केलाय, पुढे गेलेत. मग पुढे येतात, एके ठिकाणी जी जागा परमेश्वराने सांगितली आहे तिकडे जातात, तिकडे राहायला लागतात. आणि एक दिवस असं होतं की आता तिला
ती गर्भवती झालीये आणि तिची डिलिव्हरी व्हायचा समय आलाय. ती पहिल्यांदा गर्भवती असते, तिला मुलगा होतो, त्याचं नाव ती योसेफ ठेवते. आता दुसऱ्यांदा ती गर्भवती राहिलीये आणि तिला पुन्हा मुलगा होत असतो. याचं वचन तुम्ही वाचू शकता 35:18, उत्पत्ती 35:18. प्रेज द लॉर्ड. आता काय झालंय की बेथेल वरून परत ते कूच करून मागे मागे जात आहेत आणि एफ्रात गावाच्या जवळपास आले. तिकडे झाल्यावर असं झालं की हिला लेबर पेन सुरू झाले, प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिची प्रसूती जी होती ना खूप कष्टाची होती, खूप त्रास तिला व्हायला लागले. इट वॉज नॉट अ स्मूथ डिलिव्हरी. आणि असं झालं की तिला इतका त्रास होतो आणि तिची जी स्वीन किंवा जी दाई असते ना डिलिव्हरी करायला, ती म्हणते अगं थोडा धीर धर, हा पण मुलगाच आहे, देवाने हा पण तुला मुलगाच दिलाय. आणि बायबल सांगतं की तिला इतका त्रास व्हायला लागला की तिचा जीव जायला लागला. इतकं तिची ती त्या वर्षी ती डिलिव्हरी, तिची प्रसूती इतकी कष्टप्रद होती की तिचा जीव जायला लागला. आणि जाता जाता तिने त्या मुलाला श्राप दिला. ती काय म्हणाली? बेन ओन्नी. बेन ओन्नी याचा अर्थ काय माहितीये का? की माझ्या दुःखाचा पुत्र. आणि ती तिकडे मरण पावली. हालेलुया. ती म्हणते माझ्या दुःखाचा पुत्र. ती मरण पावली. वाय शी डाईड सो अर्ली? तुम्हाला माहितीये की ती इतक्या लवकर किंवा का मरण पावली? बिकॉज जेकब सेड समथिंग. तो म्हणाला ज्याच्यापाशी तुम्हाला गृहदेवता सापडतील ना, तेराफिम सापडतील, तो व्यक्ती जिवंत राहावयाचा नाही. दो नोबडी वॉज नोईंग. याकोबाला माहित नाही, लेयाला माहित नाही, दासदासींना माहित नाही, तिच्या वडिलांना पण कळलं नाही, बट काहीतरी शब्द निघालाय ज्या व्यक्तीने गृहदेवता चोरी केल्यात. आणि काही वर्षानंतर तिच्या लाईफ मध्ये याकोबाच्या मुखातून निघालेले ते शब्द, तो श्राप काम करतो. आणि लिटरली ड्युरिंग द टाइम ऑफ डिलिव्हरी तिचा मृत्यू होतो. हालेलुया. शॅल आय टेल यू वन मोर थिंग? तिने जाता जाता स्वतःच्या पोटच्या मुलाला, जो तिला मुलगा झालाय, त्याला म्हणते माझ्या दुःखाचा पुत्र. पण याकोब त्याचं नाव बदलतो. तो दुःखाचा पुत्र हे नाव ठेवत नाही, कारण त्याला नाही पाहिजे की याला कोणीतरी अशा नावाने हाक मारावी की जे चांगलं नाहीये, त्याच्या विषयी नकारात्मक कोणी बोलावं. इमिडिएटली देअर अँड देअर तो त्याचं नाव बदलतो आणि तो काय म्हणतो? त्याला बेंजामिन म्हणतील, बन्यामिन म्हणतील. मीन्स द सन ऑफ माय राईट हँड. माझ्या उजव्या हाताचा पुत्र म्हणतील. तो अधिकार, उजव्या हाताचा पुत्र म्हणजे नाही का, ती जागा तो आपल्या पुत्राला देतो. सो इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट की तुम्ही काय बोलत आहात. आपले शब्द काम करतात. आपले शब्द या वातावरणामध्ये बदल घडवतात. जर एखाद्या व्यक्तीला कंटिन्युअस नकारात्मक निगेटिव्ह कंप्लेनिंग, किरकिर कुरकुर बोलणार, ती व्यक्ती चिडलेली, ती व्यक्ती नाही का कोणाला असं नाही का एकदम वृक्ष वागणारी, आपल्याच जगात रमणारी आणि बोलली तर पटकन समोरच्याला दुखवेल अशी बोलणारी म्हणते का? कारण त्या व्यक्तीवर जे शब्द पडत गेले, त्या शब्दांमुळे तिची विचारसरणी तशी झाली. जे एखाद्या व्यक्तीला समजून प्रेमाने, खूप प्रेमळ रीतीने जे हँडल करत असेल, कोणी खूप व्यवस्थित रीतीने एनकरेज करत असेल ना, तर भले त्या व्यक्तीमध्ये एखादा गुणधर्म नसेल, पण ती व्यक्ती काय करते? बिकॉज ऑफ दोज वर्ड्स ऑफ ग्रेस, द वर्ड्स ऑफ लव्ह, वर्ड्स ऑफ एनकरेजमेंट, ती व्यक्ती लाईफ मध्ये चांगलं करते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आय एम टेलिंग यू की बायबल सांगतं की आपल्या शब्दामध्ये, नीतिसूत्र 18:21, आपल्या शब्दामध्ये काय आहे? जीवन आणि मरण ह्याची ताकद आहे, ह्याचं सामर्थ्य आहे. म्हणून इकडे दावीद राजा परमेश्वराला म्हणतोय स्तोत्रसंहिता 141 मध्ये की परमेश्वर माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. याकोबाच्या पत्रामध्ये याकोब म्हणतोय 3ऱ्या अध्यायामध्ये की आपण सगळेजण चुकतो, पण जर एखादी व्यक्ती बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. Hallelujah, hallelujah. So it is very important what words are, what type of words are coming out of your mouth. खूप लोक ना, I'm telling you, खूप लोक बोलता बोलता परमेश्वराची कृपा, देवाच्या कृपेने असं बोलतात, पण देवाचं नाव घेऊन स्वतःचीच बढाई करत असतात. कधी ऐकलंय तुम्ही? म्हणजे त्यांना सांगायचं असतं मी इतकी प्रार्थना केली ना म्हणून हे झालं, मी इतकं हे केलं ना म्हणून देवाने त्याच्या जीवनामध्ये चमत्कार केला, परमेश्वराने असं केलं, मी असं केलं, मी तसं केलं, मी करणार, आणि मग शेवटी नाही का देवाच्या नावाने बोलणार. हालेलुया. इट्स रॉंग. व्हाय वी आर ग्लोरिफाइंग आवरसेल्व्हज. आपल्याकडे स्वतःचा गौरव करण्यासारखं काय आहे की जे आपण स्वतः निर्माण केलंय. प्रेज द लॉर्ड. जे काही आपल्यामध्ये ती परमेश्वराची कृपा आहे, देवाने सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की शरीर
आणि आत्मा या दोघांसाठी जी युद्धभूमी आहे ते आहे तुमचा सोल. सो ज्या शब्दांनी तुम्ही घायल झाले, ज्या शब्दांमुळे तुम्ही आजही कमजोर पडता, जे शब्द तुम्हाला आजही त्या वाईट दिवसांची आठवण करून देतात ना, त्या जखमेतून बाहेर पडायचे, त्या तुटलेल्या जीवातून बाहेर पडायचे. कारण परमेश्वर आहे, ही वॉन्ट्स टू रिस्टोर आवर सोल. त्याला आपला जीव ताजा तवाना करायचा आहे. गिव्ह दोज वॉन्ट्स टू हिम. त्या जखमा, ते शब्द, ते हर्ट फिलिंग, ते सगळं प्रभूला द्या. ते तुटलेलं अंतःकरण घेऊन आपण नाही चालू शकत. प्रेज द लॉर्ड. सो यावेळेस याकूब बोलला ना, त्याच्या स्वतःच्या पत्नीच्या जीवनातही ती गोष्ट काम करायला लागली. देयर इज पॉवर व्हेन यू स्पीक. हालेलुया. आदाम इतका एक्सलंटली बनवला होता की त्याला सगळ्या गोष्टी न सांगता कळायच्या. द मोमेंट सिन एंटर्ड, त्याने लगेच त्या शब्दाने, त्याच मुखाने त्या स्त्रीकडे बोट केलं आणि परमेश्वराला म्हणाला, ही जी स्त्री तुम्हाला दिली ना, तिने मला ते फळ खायला दिलं. हालेलुया. दिस इज व्हॉट वी लॉस्ट. हालेलुया. आपण ती देवाची उपस्थिती गमावली. आपण पाप केल्यानंतर देवासोबत नाही का वेगळं झालो. आपण ते सेन्स, ते चांगुलपण गमावलं आणि आता ते वाईटाचं ज्ञान, वाईट रीतीने स्वतःला प्रूफ करण्याचं नाही का, ती कला कौशल्य आपल्यामध्ये आलं, विच इज नॉट फ्रॉम द लॉर्ड. ज्या वेळेस पाप होतं, ज्या वेळेस अहंकार काम करतो, त्या वेळेस ना ती व्यक्ती ना आर्ग्यू करते, ती व्यक्ती माफी नाही मागत. ज्या वेळेस ऍडम कडून चूक झाली ना, ऍक्च्युअली गॉड वॉज कम्युनिकेटिंग मी, ऍडम वेर आर यू, तू काय केलंस. ऍडमला गरज होती की त्याने प्रभू मला माफ कर, माझ्याकडून ही चूक झाली बोलायची. पण तो जो बऱ्या वाईटाचं ज्ञान होता, जो अहंकार होता, ज्या गोष्टी होत्या, जे गिल्ट होतं, ते गिल्ट त्याला देवाकडे क्षमा मागू देत नव्हतं. बिकॉज ही वॉज जजिंग हिमसेल्फ. तो म्हणतो, परमेश्वर मी नग्न आहे म्हणून मी झाडामध्ये लपलो, मी तुझ्यापासून पळतोय. हालेलुया. व्हाय दिस हॅपन? का त्याची वाणी बदलली? आधीच थोड्या नाही का काही दिवसांपूर्वी तो म्हणाला, माझ्या हाडाचं हाड, माझ्या मांसाचं मांसी आहे, आणि इमिडिएटली आता त्याचे शब्द का बदलले की ही नाही का, हिने मला फळ दिलं ना म्हणून माझ्यासोबत असं झालं, मी तर काही केलं नाहीये. या गोष्टी कुठून आल्या? कारण ते पाप झाल्यानंतर ना भाषा बदलली, गोष्टी बदलल्या. पण गुड न्यूज इज दिस की प्रभू येशू ख्रिस्त आला आहे, वधस्तंभावर कार्य पूर्ण केलं आहे. वी आर नो लॉंगर लिव्हिंग अंडर द फर्स्ट ऍडम. आपण त्या पहिल्या आदामामध्ये नाही, आपण जो शेवटचा, जो आदाम, जो येशू ख्रिस्त, ज्याने सगळ्या गोष्टी रिस्टोर केल्या, शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिलाय, त्याच्यामध्ये आहे. पण जर त्याच्यामध्ये असताना आपण आपल्या जिभेने दुर्भाषण करणार, चुकीचं बोलणार, तर चुकीचं फळ खाणार. म्हणून याकोब नवीन करारात सुद्धा, पेत्र पहिल्या पत्रामध्ये सुद्धा म्हणतो की ज्या व्यक्तीला सुखी व्हायचंय, ज्या व्यक्तीला भरपूर दिवस चांगलं जीवन पाहायचंय, त्याने काय करावं? दुर्भाषणापासून, कपटी भाषणापासून आपली जीभ आवरावी. हालेलुया. सो हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर पाहिजे तुमच्या मुखाचा परमेश्वराने वापर करा ना, then I'm telling you, surrender your tongue, surrender your words to God. हालेलुया. देव माझ्याद्वारे किती काम करतोय, मी किती तास प्रार्थना करते, मी किती बायबल वाचते, मी किती लोकांशी बोलते, सुवार्ता सांगते, दिस इज नॉट इम्पॉर्टंट. दिस इज नॉट इम्पॉर्टंट. ज्या वेळेस एखादी व्यक्ती मला त्रास देते, ज्या वेळेस मला डिफिकल्ट जाते एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे, एखाद्या व्यक्तीला माफ करणं, मला माहितीये ती व्यक्ती ना माझ्यासाठी लिटरली नाही का हेडेक आहे, मला खूप हे होते, मला चिडचिड होते. पण ज्या वेळेस मी देवाच्या उपस्थितीत जाते, मी गुडघे टेकते ना, आय जस्ट से लॉर्ड, लॉर्ड मला शिकव, मला त्या व्यक्तीला माफ करायला शिकव, लॉर्ड मला नाही पाहिजे. आय लिटरली क्राय टू द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याने मला ह्या गोष्टी शिकवल्या आहेत. पूर्वी माझा स्वभाव असा नव्हता, बट होली स्पिरिट हॅज टॉट मी. नाही का, ज्या वेळेस आपल्याला असं चॅलेंजिंग वाटतं, आपल्याला कोणाचा राग येतो, आपल्याला कोणी सहन होत नाही, कोणी आपल्याला काहीतरी बोललेलं असतं, कोणीतरी आपले कंपॅरिझन करत असतं, कोणी आपल्याला कमी पाडायचा प्रयत्न करत असतं, कोणी सतत आपल्याशी वाईट वागत असतं, आणि त्या व्यक्तीशी चांगलं वागणं नाही जमत, त्या व्यक्तीविषयी आपलं मन चांगलं नाही राहत, राग येतो, चिडचिड होते, वाईट वाटतं, त्या व्यक्तीविषयी क्रोध येतो, त्या व्यक्तीला हर्ट करावंसं वाटतं, त्या व्यक्तीला मारावंसं वाटतं, त्या व्यक्तीला चार उलट शब्द बोलायची इच्छा होते. बट एव्हरी टाइम व्हेन सच थॉट क्रॉस माय माइंड, प्रत्येक वेळेस जेव्हा मला वाटतं की मी त्या व्यक्तीला जाऊन उलट बोलणार, मी का शांत राहू, का माझं नेहमी पाण उतारात करते, का माझ्याशी नेहमी असं वागते, मी कोणाचं वाईट केलं, ज्या वेळेस या गोष्टी
माझ्याकडे येतात ना, एव्हरी टाइम आय चूज टू गो इन टू द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. मी देवाच्या उपस्थितीत जाते आणि पवित्र आत्म्याला म्हणते, पवित्र आत्मा माझं मन सांभाळ, पवित्र आत्मा हे थॉट माझ्या मनामध्ये येऊ देऊ नको. मला माहिती ही कुठेतरी सुरुवात व्हायला लागली की त्या व्यक्तीविषयी मला विचार आता त्रास देत आहेत, मला आता ही गोष्ट चिडचिड करायला लावते. पण पवित्र आत्मा मला आताही तू मदत कर की मला त्या व्यक्तीवर प्रेम करायचंय, मला त्या व्यक्ती जे करते ते काय वागते तिकडे पाहायचं नाही. मला सहाय्य कर, मला मदत कर की कितीही समोरील व्यक्ती माझ्याशी वाईट वागू दे, माझ्याशी पार्शलिटी करू दे, माझ्याशी चुकीचं वागू दे, मला चांगलं वागायचंय. सो होली स्पिरिट यू हेल्प मी. ह्या एरियामध्ये सुद्धा ज्यावेळेस मी परमेश्वराला सरेंडर करते ना, आय एम टेलिंग यू, तिकडून परमेश्वराच्या वाणीची सुरुवात होते. हालेलुया. आणि ह्या गोष्टींचं फळ पाहण्यासाठी प्रभू येणार आहे. दिस इज द फ्रूट. जी गोष्ट तुम्हाला कमजोर करते, जे तुम्हाला वाटतंय की नाही मला बोलायचंय, खूप वेळा असं घडतं ना की आपण इतकं काही बोलतो ना की आपण हिशोब नाही ठेवत, आपण कोणाला कसं बोलतोय, कुठे दुखवतोय आणि खूप चुकीच्या गोष्टी घडून जातात. जस्ट गो टू द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याला सांभाळा, दाविदासारखी प्रार्थना करा, परमेश्वर माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. हालेलुया. मला नाही बोलायचंय, मला त्रास होतोय, मला गोष्टी मनात नाही ठेवायच्यात, मला असं बोलण्यासाठी नाही का उकसवलं जातोय, मला असे शब्द येत आहेत, चिडचिड होतीये, मला वाईट शब्द येत आहेत, मला शिवीगाळी सुचतेय, पण परमेश्वर माझ्या मुखावर पहारा ठेव. होली स्पिरिट हेल्प मी, होली स्पिरिट. हालेलुया. दिस इज द ह्या प्रकारे आपण विश्वासाचं सुयुद्ध करतो. दिस इज द बॅटल ऑफ फेथ. हालेलुया. हे विश्वासाचं सुयुद्ध आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.